नमस्कार मित्रांनो, 5 मिनिटांत विज्ञानमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्याबद्दल बोलणार आहोत. एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल जे खरंच सगळं काही बदलून टाकू शकतं. बरं, क्रिटिकल हा शब्द ऐकला की आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात धोक्याची घंटा वाजते, बरोबर ना? म्हणजे काहीतरी मोठं संकट, अणुबॉम्ब वगैरे. पण थांबा जरा, कारण अणुऊर्जेच्या दुनियेतनं क्रिटिकल होणे ही चक्क सगळ्यात भारी, सगळ्यात चांगली गोष्ट मानली जाते. हो, याचा अर्थ काय माहितीये की अणुभट्टीने एक परफेक्ट बॅलन्स साधलाय आणि आता ती एकदम स्थिरपणे कंट्रोलमध्ये ऊर्जा तयार करत आहे. आणि हीच गुड न्यूज आली आहे आपल्या तामिळनाडूतल्या कल्पकममधून. तिथली अणुभट्टी ही फक्त एक मशीन नाहीये, तर भारताच्या आत्मनिर्भरतेचं एक खूप मोठं प्रतीक आहे. का? कारण ही पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. आणि आता ही स्वयंपूर्ण झाली आहे. म्हणजे ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी भारताने खूप मोठं पाऊल पुढे टाकलंय. हे अगदी गाडी चालवण्यासारखं आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर. सब क्रिटिकल म्हणजे गाडी हळूहळू बंद पडतीये. सुपर क्रिटिकल म्हणजे गाडी सुसाट, नियंत्रणाबाहेर गेलीये, जे खूपच धोकादायक आहे. आणि क्रिटिकल म्हणजे तुम्ही एका स्थिर वेगाने पूर्ण नियंत्रणासह गाडी चालवत आहात. अणुऊर्जा प्रकल्पांना हीच नियंत्रित क्रिटिकल अवस्था हवी असते. आता एक कल्पना करा, अशी गाडी जी चालवताना तिची पेट्रोल टाकी रिकामी होण्याऐवजी भरतेय. जादू वाटते ना? पण हीच जादू कल्पकममध्ये घडते. याला म्हणतात फास्ट ब्रीडर रिॲक्टर. हे असं तंत्रज्ञान आहे जे जेवढं इंधन जाळतं त्यापेक्षा जास्त नवीन इंधन तयार करतं. अविश्वसनीय आहे, हो ना? पण हे शक्य कसे आहे? त्यासाठी आपल्याला अणुइंधनाचे 2 प्रकार समजून घ्यावे लागतील: फिसाईल आणि फर्टाईल. फिसाईल म्हणजे लाकडासारखं, जे लगेच पेट घेतं आणि ऊर्जा देतं, उदाहरणार्थ युरेनियम 235. तर फर्टाईल म्हणजे कच्च्या पदार्थासारखं, जे थेट ऊर्जा देत नाही, पण त्याला प्रोसेस करून ऊर्जा देणाऱ्या इंधनात बदलता येतं. आणि थोरियम 232 हे असंच फर्टाईल इंधन आहे. तर मग हे फास्ट ब्रीडर रिॲक्टर नेमकं काय करतं? हे एका जादुई मशीनसारखं काम करतं. ते फर्टाईल इंधन घेतं आणि त्याला फिसाईल इंधनात बदलतं. आणि हे करताना जेवढे इंधन वापरलं जातं त्यापेक्षा कितीतरी जास्त नवीन इंधन तयार होतं. म्हणूनच याला इंधन बनवणारी फॅक्टरी असंही म्हटलं जातं. आणि या सगळ्या जादुई प्रक्रियेमागचा खरा हिरो आहे थोरियम. गडगडाटाचा देव थोर याच्या नावावरून ओळखलं जाणारं हे मूलद्रव्य भारतासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. कारण भारताकडे जगातला सर्वात मोठा थोरियमचा साठा आहे, जो आपल्याला ऊर्जा क्षेत्रात एक महाशक्ती बनवू शकतो. मग याला वंडर फ्यूल असं का म्हणतात? चला बघूया याचे फायदे. पहिलं म्हणजे हे युरेनियमपेक्षा कितीतरी पटींनी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. दुसरं, यावर आधारित रिॲक्टर्स ते कमालीचे सुरक्षित आहेत. तिसरं, यातून जो धोकादायक कचरा तयार होतो ना, तो जवळजवळ शून्य असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी करताच येत नाही. म्हणजे काय, तर ही आहे एकदम सुरक्षित, स्वच्छ आणि शांतीपूर्ण ऊर्जा. आकडेवारी बघितली की चित्र अधिक स्पष्ट होतं. जगात युरेनियमच्या तुलनेत थोरियम जवळपास 3 पट जास्त आहे. आणि आता ऐका, या जगातल्या एकूण साठ्यापैकी तब्बल 25% साठा एकट्या भारताकडे आहे. ही किती मोठी गोष्ट आहे, विचार करा. साहजिकच मनात प्रश्न येतो की जर थोरियम इतकं भारी आहे, तर मग आजपर्यंत आपण त्याचा वापर का नाही केला? याचं उत्तर विज्ञान किंवा तंत्रज्ञानात नाहीये, तर ते दडलंय इतिहासात आणि राजकारणात, विशेषतः शीतयुद्धाच्या काळात. ही गोष्ट आहे शीतयुद्धाच्या काळातली. तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शस्त्रस्पर्धा सुरू होती. त्यांना अणुबॉम्बसाठी प्लुटोनियम हवं होतं, जे युरेनियम रिॲक्टरमधून मिळतं. थोरियममधून प्लुटोनियम बनवता येत नाही, त्यामुळे शांततेसाठी वरदान ठरणारं थोरियम त्या काळात शर्यतीतून बाहेर फेकलं गेलं. पण आता काळ बदलला आहे आणि जी गोष्ट तेव्हा त्याचा तोटा मानली गेली होती, तीच आज त्याचा सर्वात मोठा फायदा ठरली आहे. आता आपण थोरियमची खरी ताकद बघणार आहोत. ऊर्जेची घनता म्हणजे कमी जागेत किती जास्त ऊर्जा साठवता येते. तयार आहात एका जबरदस्त तुलनेसाठी? चला सुरुवात करूया कोळशापासून. आपल्याला जेवढी ऊर्जा 10,000 टन कोळशातून मिळते, तेवढा कोळसा वाहून नेण्यासाठी तब्बल 1 किलोमीटर लांब मालगाडी लागते. विचार करा, 1 किलोमीटर. आता युरेनियमकडे येऊया. तेवढीच ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला फक्त 500 किलो युरेनियम लागतं, जे एका मोठ्या सुटकेसमध्ये अगदी सहज मावतं. 1 किलोमीटर लांब ट्रेन कुठे आणि एक सुटकेस कुठे? आणि आता तो क्षण ज्याची आपण सगळे वाट बघतोय, थोरियम. तेवढीच प्रचंड ऊर्जा फक्त 62.5 किलो थोरियममधून मिळते. म्हणजे विचार करा, जे एका साध्या बॅकपॅकमध्ये अगदी आरामात बसेल.
ही आहे थोरियमची अविश्वसनीय ताकद. श्रीजन कलाम यांनी किती अचूक म्हटलंय, जर पेट्रोल द्रवरूप सोनं असेल तर थोरियम ही हिऱ्याची धूळ आहे. याचा अर्थ थोरियम हे फक्त मूल्यवान नाही, तर ते अत्यंत शक्तिशाली आहे आणि आपल्या भविष्याची ऊर्जा आहे. अमेरिकेकडे जेवढा थोरियमचा साठा आहे तो त्यांच्या देशाला तब्बल 1000 वर्ष पुरेल. आणि लक्षात घ्या, आपल्या भारताकडे अमेरिकेपेक्षाही खूप जास्त साठा आहे. याचा अर्थ थोरियमच्या जोरावर भारत पुढची हजारो वर्ष आपल्या ऊर्जेची गरज भागवू शकतो. डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं ऊर्जा स्वतंत्र भारताचं स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे. तर मग विचार करा, निसर्गात सापडणारं एकच मूलद्रव्य खरंच आपल्या संपूर्ण जगाला पुढच्या हजारो वर्षांसाठी ऊर्जा देऊ शकेल का? याचं उत्तर कदाचित हो असू शकतं, आणि ते उत्तर आहे थोरियम. तर या ऊर्जा क्रांतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला.